आपल्या सगळ्यांना ज्यांनी एकत्र आणलं आणि आज सकाळपासून खूप चांगली विचाराच्या मंथनाची एक प्रकारे संधी आपल्याला उपलब्ध करून दिली ते आपले नेते आदरणीय बच्चू कडू साहेब। आजच्या आपल्या परिषदेचे अध्यक्ष आणि आपले नेते माजी खासदार राजू शेट्टी साहेब, ज्या सर्व वक्त्यांची आपण आता भाषण ऐकली, मंचावर सर्व उपस्थित आपले नेते, विशेषतः कैलासजी पाटील आहेत, बाबासाहेब देशमुखांना मी पहिल्यांदा ऐकलं, त्यांचा मोठा वारसा त्यांना लाभलेला आहे, अनिल घनवट आहेत, ॲग्रोवन मधून आपण ज्यांना नेहमी वाचत असतो, काही फेसबुक मधून त्यांना आपण ऐकलेलं आहे, पण आज खूपच छान आणि अभ्यासपूर्वक ज्यांनी मांडणी केली ते आमचे मित्र रमेश जाधव आहेत, विजय कुंभार आहेत, विठ्ठलराजे पवार आहेत, अजित पाटील आहे, मंचावरचे सर्व मान्यवर उपस्थित, बाहेर समोर बसलेले सुद्धा अनेक मान्यवर आहेत। खरं तर त्यांचे सुद्धा विचार आपल्याला ऐकण्याची आवश्यकता होती, आपल्या मर्यादा वेळेच्या आहेत, परंतु समोर अजित अभ्यंकरजी बसलेले आहेत, आमचे मित्र देशमुख साहेब इकडे बसलेले आहेत, लवांडेजी इथे आलेले आहेत, अनेक मान्यवर समोर आहेत, चळवळीचे अनेक नेते समोर आहेत, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे लोक आलेले आहेत, प्रहारचे लोक आलेले आहेत, आमचे पॉलीहाऊस शेतकऱ्यांच्या संघटनेचे प्रमुख आलेले आहेत, शक्तीपीठ संघटनेचे प्रमुख आलेले आहेत, अनेक नेते समोर बसलेले आहेत। आपल्या सर्वांचा अत्यंत आदरपूर्वक उल्लेख मी करतो। सीमाजी आहेत, महिलांचं नाव घेतलं नाही तर परत अर्धवट भाषण राहील, एक वक्ता महिलांचा हवा होता बच्चू भाऊ, तर सर्वच मान्यवर नेते समोर आलेले आहेत। मी सर्वांचं स्वागत करतो आणि आम्हा सगळ्यांना एकत्र आणलं त्याबद्दल परत एकदा संयोजकांचं, बच्चू भाऊंचा आभार मानतो। आपली एकत्र येण्याची ही काही पहिली वेळ नाहीये, महाराष्ट्राला शेतकरी नेत्यांनी एकत्र यावं यासाठीचा प्रचंड मागे इतिहास राहिलेला आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र आलेलो आहोत, नम्रपणानं बच्चू भाऊ मान्य करूया, आपली इच्छा असो नसो, शेतकऱ्यांना जर वाटलं आपण एकत्र आलं पाहिजे तर आपल्याला एकत्र यावं लागलेलं आहे आणि म्हणून आपण जरा परिस्थितीचं भान सुद्धा ठेवलेलं आहे। मतं वेगवेगळे आहेत ना, दृष्टिकोन वेगवेगळे आहेत, आपल्या राजकीय पक्षांचे धोरण वेगवेगळी आहेत, परंतु आपल्या सगळ्यांचा कामाचा विषय हा जर शेतकऱ्यांचं भलं असेल तर मला असं वाटतं काही समान मुद्द्यांवर आपण एकत्र आलं पाहिजे आणि त्याचे तुकडे पाडले पाहिजेत, ही जनतेची भावना आहे। तुम्ही सगळ्यांनी त्या जनतेच्या भावनेचा जरा आदर ठेवून आपण एकत्र आलो त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो। सुकाणू समितीचा अनुभव आपल्या समोर आहे, आपण वेगवेगळ्या फ्रंटवर लढत होतो, ते पुणतांब्याचे शेतकरी एकत्र आले, ते म्हणाले तुमचं आता एकत्र वेगवेगळं लढणं आम्ही पाहिलं, चांगलं लढताय तुम्ही चांगले भाषण करताय, तुम्ही चांगल्या भूमिका करताय, पण तुम्ही वेगवेगळे लढल्यामुळे शेतकऱ्याचं मरण होतंय, ते तुमचं एकत्र वेगवेगळं लढणं जरा थांबवा। ते म्हणाले की तुमच्यापेक्षा असं करतो, आम्हीच ठराव करतो, आणि ते जमले, त्याने ठराव केला आणि ते म्हटले आम्ही संपावर जातो, काय कोणाला करायचं करून घ्या। हे काय आमच्या डोक्यातली कल्पना नव्हती। सामान्य शेतकरी पुणतांब्यात एकत्र आला, तो म्हटला सरकारचं पण लय पाहिलं आणि शेतकरी संघटनांचं पण लय पाहिलं, एकदा आमचं तुम्हाला दाखवतो, ते शेतकऱ्याची पोरं संपावर गेली, आम्ही पाहिलेला आहे। दबाव तयार झाला की शेतकरी नेत्यांना रमेश भाऊ पर्याय राहत नाही एकत्र आल्याशिवाय, आणि तो दबाव परत एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कृपेने महाराष्ट्रामध्ये तयार होऊ घातलेला आहे। शेतकरी पोरं परत म्हणतायत तुम्ही एकत्र या, तुमचं काय भांडण आहे ते थोडे बाजूला ठेवा आणि एकदा कर्जमाफीचं आणि आजच्या राहिलेल्या मागण्यांचं काहीतरी बरं वाईट करा। जनतेनं परत रेटा निर्माण केलेला आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, त्यासाठी सलाम करतो। त्यांनी आम्हाला एकत्र आणण्याची परत हाक दिलेली आहे आणि त्या हाकेला आपण होऊ दिली पाहिजे। काय मागण्या महाराष्ट्राच्या समोर आहेत, फार मोठी यादी करता येईल, फार मोठी यादी करून आपल्याला मागण्या करता येईल, पण मोजक्या 4-5 मागण्यांसाठी आपलं सर्वांचं एकमत होऊ शकतं। विवादाच्या मुद्द्यावर अनिलराव आपल्याला तासनतास बोलता येईल, आपले वेगवेगळे मत आहेत, आपल्या वेगवेगळ्या भूमिका आहेत, त्याच्यावर चर्चा होऊ शकते, करत आलेलो आपण आणि कोणीच कमी नाही आहे, ती जोरदारपणाने वेगवेगळ्या व्यासपीठावर आपण करू। समान आणणारे मुद्दे कोणते आहेत त्याच्याकडे शेतकरी बच्चू भाऊ पाहत आहेत, काय मुद्दे
मुद्द्यांवर आपल्याला समानतेने एकत्र येता येईल. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सत्तेवर येण्यापूर्वी आश्वासन दिलं. ते म्हणाले शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार. त्यांचा व्हिडिओ उपलब्ध आहे. ते म्हणाले आम्ही सत्तेवर आल्यानंतर करणार राहील आमची गोष्ट. व्हिडिओमध्ये ते असं म्हणतायत, अरे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली म्हणून समजा, शेतकऱ्यांचा पहिला निर्णय आम्ही करणार, 7/12 कोरा करणार. म्हटलेले होते तुम्ही, सांगितलं होतं. शेतकरी तुमच्याकडे आता बोले तैसा चाले असं वागा एवढी साधी मागणी करतायत. आणि त्यासाठी आपण सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र येऊन एकजुटीचा रेटा त्या मागणीसाठी उभा केला पाहिजे. ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भावना आहे. आपण एकत्र येऊन सगळ्यांनी एकत्र येऊन पुढे गेलं पाहिजे. का शेतकरी कर्जमुक्ती माफी मागतोय आपण, कशासाठी मागतोय, याबद्दलचं विश्लेषण आपण वेळोवेळी करत आलेलो आहे. त्याची जी कारण आहेत त्याच्यावर पण आपल्याला चर्चा करता येऊ शकते. पण तत्कालीन आता मागणीचा मुद्दा, एकत्र आणण्याचा मुद्दा हा शेतकऱ्यांची कर्जमाफी हा आहे. तुमचं अभिनंदन तो तुम्ही घेतलाय. परंतु आपल्या व्यासपीठाची मागणी असली पाहिजे, केवळ थकीत कर्ज नव्हे, नियमित भरणारा शेतकरी जो आहे त्याच्या सहित अटी शर्ती शिवाय सगळ्या शेतकऱ्यांचा 7/12 या सरकारने कोरा केला पाहिजे. ही आपली एकमुखाची मागणी असली पाहिजे. बावनकुळे साहेब काल बोलले, शेतीचं काय मागणं कळत नाही. मी तुम्हाला सांगतो, असे लोक सत्तेवर बसले काय होतंय. बटाटाचं झाड आणि भुईमुगाचं झाड सुद्धा याच्यातला फरक कळत नाही आणि शेतीबद्दल बोलायला निघालेले, शेतीबद्दल बोलायला निघाले. ते म्हणताय फार्म हाऊस असलेले जे शेतकरी आहे ते श्रीमंत आहेत. आमचे पॉलिहाऊसचे शेतकरी इथे आलेले आहेत. बावनकुळे साहेब ट्रिप काढायची का? आपला शेतकरी महाराष्ट्रामध्ये पॉलिहाऊसचा शेतकरी म्हणजे जरा त्यांना वाटतं लय श्रीमंत आहे. जरा जरूर काय थोडस चांगलं केलं की अरे आत्महत्या केल्या ना त्या पॉलिहाऊसच्या शेतकऱ्यांनी, तुम्हीच कर्ज दिले त्यांना, फेडता आले नाही. आता ते काही लोक म्हणतात तंत्रज्ञान वगैरे आणलं की आमचं भलं होईल. याने तंत्रज्ञान वापरलं पॉलिहाऊस मध्ये आणि तंत्रज्ञान वापरू काय काय फुलं तयार केले. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला झेंडू शेवंतीच माहित होती. हे म्हटले अजून हे लावा ते लावा, असं करा तसं करा, आणि खतं केवढे घालायला लावले आणि काय काय करायला लावलं तुम्हाला सांगतो. आम्ही उभे केले पॉलिहाऊस, त्याला पॉलिहाऊस उभे केले, त्याला मार्केट संपलं. मकार उत्पादन आम्ही घेतलं, ती मिरची आमच्याकडे पहिल्यांदा हिरवी यायची. हे म्हटले अजून लाल काढा, पिवळी काढा, निळी काढा. केलं का नाही पॉलिहाऊस वाल्यानं? केलं ना. अशा वेळेला पिवळी, निळी, लाली, जांभळी काढली, उत्पादन मोकार वाढवलं. मोकार आणि गाया गुरं सुद्धा खाणार नाही अशी अवस्था केली ना आमची. आणि ते शेतकरी ते बावनकुळे म्हणतोय की ते पॉलिहाऊस वाले शेतकरी, फार्म हाऊस वाले, ह्या लोकांना भेटलं पाहिजे राजू शेट्टी साहेब. आपण मला त्यांच्याकडून ज्ञान घ्यायचंय. फार्म हाऊस म्हणजे काय? फार्म म्हणजे शेत आणि हाऊस म्हणजे काय? घर. आणि शेतावर घर बांधणारे शेतकरी म्हणजे काय? श्रीमंत शेतकरी. बावनकुळे साहेब तुम्ही या आमच्या शेतीवर, तुमचा सत्कार आम्हाला गावागावामध्ये करायचा. आज तुम्हाला कळतं का काही? कोणता शेतकरी अडचणीत आहे? शेतीतलं वांग तरी कळतंय का तुला? आणि तुम्ही राव बोलताय काहीतरी. आणि हे कशामुळे झालंय? हे आपण वेगवेगळे लढतो, आपल्यातले मतभेदाचे मुद्दे काय त्याच्यावर तासन तास बोलतो. सहमतीच्या मुद्द्यावर बोला, त्यांचा भेदभाव हा मुद्दा आहे ना, हा मुद्दा आहे. तर ते केलं पाहिजे असं माझं जरा म्हणणं आहे. आणि मग ते दुसरा मुद्दा तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्रात कोणता आहे. ते शेतीमालाला भाव देत नाही, कर्ज मोकार वाढलंय, हा सहमतीचा मुद्दा आहे. बच्चू भाऊ दुसरा सहमतीचा मुद्दा आहे, ते आपल्या जमिनी काढून घेऊन हरामखोरांना आणि कॉर्पोरेट कंपन्यांना नफा करायला निघालेला आहे. कोणी मागितलं होतं शक्तीपीठ? कोणत्या शेतकऱ्याने आंदोलन केलं होतं? कोणत्या आमदार खासदाराने आंदोलन केलं होतं? या शक्तीपीठ मध्ये जाणारे सगळे आमदार एकदा भेटवा, एका मंचावर आणा आणि विरोधात पडलेले पण एका मंचावर आणा. मागितलं होतं ना कोणी शक्तीपीठ? कोणी मागितलेलं नव्हतं. पॅरलल महामार्ग आहे ना शेजारून जाणारा, आणि तुला नागपूर वरून जायचं कुठं समुद्रापर्यंत, तर मोठा स्पीडने जाणं काय प्रॉब्लेम आहे? शेजारून महामार्ग आहे ना. वेगळा कशाला पाहिजे? सगळं नफ्याचं राजकारण, हे पैसा कमवायचा आहे. आणि बरोबर सांगितलं, अभिनंदन करतो मी तुमचं. मी तुम्हाला सांगतो एकदम परफेक्ट मुद्दा रमेश भाऊंनी मांडलेला. अरे जे मागायचं ते देत नाही तुम्ही, आणि तुम्ही द्यायला काय निघालेले आहेत? तुम्हाला शेतीमध्ये गुंतवणूक करायला पैसे नाही, कर्जमाफी करायला पैसे नाही, आणि तुमचे उड्डाण कोट्यवधीचे शक्तीपीठ साठी. कारण
महत्वाची आहे आणि म्हणून दुसरा सहमतीचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो. शक्तीपीठ, वाढवण आणि सुरजागड तिन्ही ठिकाणी जमिनी काढून घ्यायला निघालेले आहेत. या तीनही जमिनीच्या बाबत आमची माय असते जमीन ती देणार नाही आणि जो द्यायला घ्यायला येईल त्याला त्या खड्ड्यात गाडल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका घेऊन या सगळ्या जमिनीच्या प्रश्नावर आपलं एकमत बच्चूभाऊ होऊ शकतं. तिसरा मुद्दा कोणता आहे? आपत्तीच्या काळामध्ये संरक्षणाचा मुद्दा आहे. पाणी पाऊस येतो, आपण राखतो. अरे एखाद्या पगारदार पगारदार माणसाला म्हणावं तुझा जो पगार आहे, तहसीलदार आहे, तुमचा तलाठी आहे, तुमचे अधिकारी आहेत, त्याला म्हणावं तुझा पैसा आहे ना, तो पैसा एकदा तुझ्या बंगल्याच्या गच्चीवर वाळत घालून दाखव. पाऊस येतो, पाणी येतो, वादळ येतो, ठेवतोय का रे ते? आपण कर्ज काढतो, त्यातून खत घेतोय, बियाणं घेतोय, बाकी गोष्टी घेतोय आणि पाण्या पावसाचं शेतामध्ये वाळायला घालतोय. बाप शेतकरी झोपत नाही, कारण कर्ज घेतलेलं शेतात वाळायला घातलंय त्यांनी. नैसर्गिक आपत्तीमध्ये चांगली पीक योजना असली पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे. मतभेदाचे मुद्दे अनेक, पण सहमतीचा मुद्दा होऊ शकतो. बरोबर म्हटले, तुझं नाव लाव म्हणून त्या योजनेला लावलंय, मग लागू कर ना गुजरात मध्ये. ते गुजरातचे शेतकरी हुशार, ते म्हटले नको, हे लुटायचा धंदा कुठे पाठवायचा म्हटले, महाराष्ट्रात पाठवायचा. ते कोणतरी आता बरोबर म्हटलं, ते बच्चूभाऊ खत तयार करतोय आणि आपल्याला खत पाठवतोय. आणि खताचं जर आपण अनालिसिस करायला गेलो, फॉस्फरस आहे, आमक आहे, फलन आहे. अरे कसली वाळू विकत घेता तुम्ही आणि वाळू घालता आणि त्याचं कर्ज फेडून राहिले तुम्ही. अनालिसिसची प्रक्रिया नाही. आणि तुम्ही बरोबर म्हटले, सगळ्यात जास्त कंपन्या कुठं होत्या? गुजरातला. आणि ते दोन प्रकारचा माल तयार करता. डुप्लिकेट कुठं पाठवायचं म्हटले आणि चांगला कुठं पाठवायचं म्हटले, कारण महाराष्ट्रवाले तपासून घेत, ते खत पण तपासून घेत नाही आणि राजकीय नेते सुद्धा तपासून घेत नाही. हा प्रॉब्लेम आहे ना भाऊ, सगळा बेसळ माल. आणि मग बेसळ अशी आल्यामुळे शेतीचं महाराष्ट्राचं वाटोळ झालं, हे समजून घेतलं पाहिजे आपण. आणि म्हणून सहमतीचा जो मुद्दा आहे तो पीक विमा योजनेचा मुद्दा आहे बच्चूभाऊ, ज्याच्यावर हात दिले की महाराष्ट्र ढवळून उठेल आणि या सगळ्या तुमच्या एकजुटीच्या मागे उभा राहू शकतो. त्यामुळे चांगली पीक योजना जी आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना लाभ देईल अशा प्रकारची आणली पाहिजे. अजून एक सहमतीचा मुद्दा आहे. हे बघा, मी सांगतो शाकाहारी माणूस आहे, म्हणजे माझ्या तब्येतीवरून तुम्हाला वाटत असेल तसं, त्यामुळे मी काय बुवा खाणारा माणूस नाहीये. परंतु काही लोकांना म्हटले आम्हाला काय गाई काय पवित्र आहे, आपलं त्याच्याबद्दल सुद्धा काही म्हणणं नाहीये. परंतु आमच्या घरी शेतामध्ये दूध धंद्याच्या जिथे शेतकरी आहेत, दुधासाठी आपण लढलो, भावासाठी लढलो. आता नवा प्रश्न निर्माण झालेला आहे. ते आमच्याकडे गोरं होतंय, तुमच्याकडे गायला गोरं होतं का नाही? काय सांगावं एखाद्या वेळी, अशक्य काय प्रक्रिया. गोरं झाल्यानंतर ते राखायचंय, सांभाळायचंय. 5 लिटर दूध पिताय ते आणि ते विकलं पण जात नाही आणि मोकार पिताय. तुम्हाला मी सांगतो एकदा सुटल्यावर, हे खरंय का खोटं आहे? पण ते म्हणतोय आता हे काय आहे म्हटले, गोवंश ते विकायचं नाही, द्यायचं नाही. आमचं पण म्हणणं आहे, आम्ही पण म्हणतो आम्हाला सुद्धा विकायचं नाही, द्यायचं नाही. सरकारला गोवंश रक्षण करायचंय, आमचं पण मत आहे, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. फक्त आमचं ते गोरं आणि भाकड जनावर देवेंद्र फडणवीस साहेब पैसे देऊन तुम्ही विकत घेऊन जा, ही आपली मागणी आहे. आपलं बाकी काय म्हणणं नाही. फुकट विकट नाही मिळणार, फुकट विकट मिळणार नाही. बापाची पेट नाहीये. आम्ही कमवलंय, कष्ट केलेत, त्याच्यातून ती गाई 8-9 महिने आम्ही सांभाळली, त्यातून ते झालंय. त्यामुळे गोवंश रक्षेच्या बाबतीमध्ये आमचं काय म्हणणं नाहीये. कोणाला करायची करा, कोणाला कायदा करायचं त्याबद्दल काय करायचं ते आपण एखादा लेख परत लिहू. आज आमचं म्हणणं एवढं आहे की ते गोरं आणि बाकड जनावर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही घेऊन जा आणि त्याचे ठरलेले पैसे शेतकऱ्याला द्या. आणि ते जर दिले नाही तर बच्चूभाऊ अभिनव आंदोलन करण्यामध्ये अत्यंत पटाईत माणूस, सगळे गोरे गोळा करून कोणत्या घरात सोडायचे तेवढा पत्ता आम्हाला सांगा. आम्ही महाराष्ट्रात गाड्या बरोबर गोरे आणू तुम्हाला सांगतो. त्यामुळे सहमतीचे जे मुद्दे आहेत ते सहमतीचे मुद्दे असे आपण काढले पाहिजे. ही यादी लांबवता येईल पण मर्यादा आहे. सहमतीवर काम केलं पाहिजे. जिथं विसंवाद आहे तिथे चर्चा होईल ना.
मांडणारे लोक या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये खूप आहे. आणि म्हणून मित्रांनो, सहमतीच्या मुद्द्यावर आपण काम करूया. ते पंजाबचे लोक तुम्ही म्हटले ते काय करता, पण ते पंजाबचे शेतकरी शहाणे का येडे, पण तिथे आत्महत्या कमी आणि आपण लई शहाणे, आपल्याकडे आत्महत्या सर्वात ज्यादा. ते एकत्र आले आणि त्यांनी कार्यक्रम केला. मग आपण शहाणे होऊन एकत्र येऊन यांचा कार्यक्रम करणार का नाही, एवढं ठरवा. या परिषदेचा उद्देश असला पाहिजे. एक ट्रॅक्टर मार्च असं काढू ना, मग तो सगळ्या महाराष्ट्रातून निघेल आणि सगळे ताकद लावतील आणि हे सगळे आमदार जातीच्या धर्माच्या प्रश्नावर आंदोलन करणारे आहेत ना, चले ते पण जरा एकत्र आले. काय काय करतात तुम्हाला सांगतो. सगळ्या आमदारांना उभं करू ना मागे आणि सांगो की द्या ताकद शेतकरी आंदोलनाला, आणि नाही दिले तर चला एकही मत परत मागायला येऊ नका, ही भूमिका घेऊ आणि एक कार्यक्रम, एक दिनांक, एक दिशा आणि किमान सहमतीचे मुद्दे. महाराष्ट्रात परत एकदा जबरदस्त आंदोलनाची पार्श्वभूमी तयार होऊ शकते. मी आपल्याला विनंती करतोय, एकदा बसा. राजू शेट्टी साहेब तुम्ही आहात, बच्चू कडू साहेब तुम्ही आहे, आम्ही सगळे आहोत. अनिल गलवट असतील, पवार असतील, बाकी सगळे असतील. आज जे नाही आले त्यांना पण आव्हान देऊ. आपल्याला कोणाचं वावडं नाही. 5 मुद्दे काढा आणि 5 मुद्द्यांवर ज्यांचं सहमती आहे त्या सगळ्यांना एकत्र आणा. फक्त एकत्र आल्यानंतर त्यांनी काड्या करायच्या नाही एवढी एक अडचण टाका. सुकाणू समितीचा प्रदीर्घ अनुभव असलेला माणूस आहे मी आणि 200 पानाचं पुस्तक मी लिहिलं त्याच्यानंतर. परंतु तो अनुभव असल्यामुळे आता ते कसं टाळायचं याचा पण अनुभव आम्हाला आलेला आहे. त्यामुळे त्या चुका टाळून परत नव्या चुका करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. नियत साफ पाहिजे ना, कशासाठी हे सगळं करायचं आहे. आणि देवेंद्र फडणवीस आणि सरकारचा जो इशारा तुम्ही दिला तो बरोबर आहे. ते फार हुशार माणूस आहे. तुम्हाला मी सांगतो 2च मुद्दे, 2च गोष्टी त्यांच्या सांगतो. कारण ते म्हणतील राव डॉक्टर अजित तू भाषण केलं, माझं नाव नाही घेतलंय, बरं नाही केलं, कोण यायचं संध्याकाळी चुकून. आपली मैत्री आहे वेगळ्या प्रकारची. तर ते 2 गोष्टींमध्ये तरबेज माणूस आहे. आणि ते जे तरबेज, आपण तरबेज म्हटलं पाहिजे, ते शब्द बदलण्यामध्ये लय भारी माणूस आहे. ते असलं शब्द शोधून काढतोय. आमचं संपत आलं, आमची बैठक झाली, ते बैठक घेतली, आम्ही सगळे होतो, अनिलराव आहे तुम्ही तिथे, आणि ते म्हटले आम्ही कर्जमाफी करतो. मग दुसऱ्या दिवशी म्हटले आम्ही कर्जमाफी करतो, पण कर्जमाफी सीमाताई कशी करतो म्हटले, तत्वता कर्जमाफी करतो म्हटले. आता हे तत्वता काय हे आम्हाला कळलं म्हणून पोट फाडता आलं. आता अजून एक शब्द सांगतो. ते म्हटले आता कोणी आंदोलन करायचे नाही, कारण त्याच्यामुळे काय होतं, जनतेच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. मग त्यांनी जनसुरक्षा कायदा आणला. ते म्हटले आंदोलन करायचं नाही. मग सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी करू म्हटले, आंदोलन नाही केलं तर आम्ही काय करायचं, आंदोलनाला परवानगी असली पाहिजे. लोक म्हटले का दिली बा परवानगी. ते एकत्र बसले. तुमचे आमदार पण काही होते, ते आम्हाला बोलवित नाही, कारण त्यांना तत्वता शब्दाचा अर्थ काय हे कळणारे माणसं ते बाजूला ठेवतात. ते तुम्हाला बोलवलं त्यांनी आणि ते बसवलं बैठकीत. देवेंद्र फडणवीस ते म्हटले असं करतो, आता आम्ही हा शब्द काढून घेतो, फक्त कट्टर डावे हा शब्द टाकतो. हे सगळे म्हटले आता बऱ्या डाव्यांचा बेत पाहतायत, पाहू द्या, आपण सुटलो. ते सभागृहामध्ये पण ते म्हटले जाऊ द्या, आता सुटलोय आपण. पण तो देवेंद्र फडणवीस भाऊ आहे, त्यांनी काय केलं, ते म्हटले कट्टर डावे व तत्सम. आता तत्सम ऐकलंच नाही यांनी, आणि जे ऐकतात त्यांना यांनी नेलं नाही बरोबर. आता तत्सम मध्ये राजू शेट्टी पण येतात, बच्चू कडू पण येतात. तर हे देवेंद्र फडणवीस हे शब्दांचे खेळ करण्यात पटाईते. त्यामुळे चर्चा करताना ते कानात बोलणार नाही कोणाच्या, याची आपण काळजी घ्यावी लागते, फार काळजी घ्यावी लागते. त्यामुळे चर्चा करताना, तडजोडी करताना जरा आपण काळजी घेऊया. शब्द नीट पाहून घेतले पाहिजेत. हे देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल आपण जरा काळजी घेऊन पुढे गेलं पाहिजे. त्या पद्धतीने आपण जर गेलो तर आपली एकजूट पुढे जाऊ शकते. मी बोललो अजून तारतास बोलू शकतो, पण वेळेच्या मर्यादा आहे आणि अजून रिअल धमाका बाकी. अजून बच्चू भाऊचं भाषण ऐकायचं आपल्याला. आणि राजू शेट्टी साहेबांचं संसद गाजवलेली माणसं आहेत, त्यामुळे त्यांचं आपल्याला ऐकायचंय. सगळ्या ज्येष्ठांबद्दल आदर आहे, पण मी तरुण आहे. तुमच्यात मी जरी इंडिका लावणार असलो तरी वयानं कमी आहे. आणि म्हणून शेतकरी, तरुण शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला सगळ्या ज्येष्ठांना सांगतो, किमान मुद्द्यांवर एकत्र या, प्रामाणिकपणा आपण ठेवूया. लोक
इच्छा आहे. आपण एकत्र काम करावं. राजकारणाचं काय होईल ते पाहू, परंतु या 5-6 मुद्द्यांवर सरकारचा भेद पाहू. निर्णायक लढाई करू. लोकांना नाटकाचा कंटाळा आलेला आहे. निर्णायक म्हणजे निर्णायक असा कार्यक्रम झाला पाहिजे, तो व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.